नमस्कार मित्रांनो. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत. मागच्या 2-4 दिवसात मी कामात व्यस्त असल्यामुळे आपल्यावर संवाद साधू शकलो नाही. आपली चर्चा झाली नाही. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. काय कसे आहात? मस्त असणारच, त्याबद्दल शंकाच नाही. ही बघा प्रभात, सकाळ, धुकं. मी कोकणात आहे, वेंगुर्ला जिल्ह्यामध्ये. ही जी बाग दिसते, ही बाग आहे माझ्या आत्याभावाची. इथे त्याची नर्सरी आहे. झाडांची रोपवाटिका. ही रोपवाटिका आहे बघा. आतेभाऊ आहे माझा, दीपक भगत म्हणून. त्याच्या रोपवाटिकेवरती आहे मी. किती छान वाटते ना हे निसर्ग. या निसर्गाचा आस्वाद. पहा, आपण चर्चा करत होतो नातेसंबंधीवरती, रिलेशन्स. नाती आणि गोती. नाती नको ती आणि गोत्यात आणणारी गोती. असं नाहीये. नातं असणं आणि ते निभावणं हे महत्वाचं आहे. आणि ते एकतर्फी नसावं, तर त्याला नातं म्हणू शकत नाही आपण. कारण एक व्यक्ती निभावते आणि एक व्यक्ती फक्त त्याचा उपभोग घेतोय, मतलब साधतोय. त्याला नातं नाही म्हणत, त्याला मतलब म्हणतात. नाती म्हणजे नको ती गोष्ट नसणारी आणि गोत्यात न आणणारी दुसऱ्याला, त्याला नाती गोती म्हणतात. गोत्यात न आणणारी, समोरच्याचं नुकसान न करणारी. मग नातं निभवायला हवं. हे नातं खूप नाजूक असते. नाजूकरित्या ते नातं निभवायला लागते, विचारपूर्वक. तरच त्या नात्याला अर्थ राहतो, तर त्या नात्याला एक आकार येतो. किती समजून घ्यायचं आणि किती समजायचं हे आपल्यावरती आहे. आपण समोरच्याला मोजत राहतो. आपण समोरच्याच्या चुका, समोरच्याची कमतरता हे शोधत राहतो. पण आपल्या कमतरता आणि आपल्या चुका आपण शोधत नाही. त्यामुळे मग नात्याला एक कडवटपणा येतो. नाते तुटायला सुरुवात होतात. आणि एवढा वाद निर्माण होतो की ते तुटेपर्यंत. आणि मग तुटलं की ते जोडलं जात नाही. हे दुःख आहे. म्हणून तुटेपर्यंत ताणू नये. इतकं ताणू नये की ते तुटून त्याचे 2 तुकडे होतील. परत ते सांधणार नाही. आणि नंतर पश्चाताप याच्या व्यतिरिक्त काही नसतं. म्हणून नातं जपणे गरजेचं आहे. मग ते कुठलंही नातं असो. पण आपण मागच्या चलचित्रणामध्ये आपण पती पत्नीचं नातं, ते एक पवित्र नातं आहे, एक वेगळंच नातं आहे. ते नातं आपण फक्त एकदाच, आयुष्यात एकदाच
आपण एकमेकाला देतो. म्हणजे एक स्त्री पुरुषाला आणि पुरुष एका स्त्रीला. त्याच्यानंतर जर ते विवाह होतो, तो विवाह एक तडजोड, काढ दिवस, म्हणजे दिवस काढण्यासाठी, दिवस ढकलण्यासाठी. त्यामुळे लग्न, विवाह हा एकदाच होतो आणि नातं ते एकदाच निर्माण होतं आणि ते अंतिम श्वासापर्यंत असावं, टिकावं, यासाठी दोघांनीही प्रयत्न केले पाहिजेत. आता कुठे कमी कोण पडतो हे ज्याने त्याने समजून घेतला पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे काय आहे की संसार. संसार 100 सार, 100 आशय, 100 रास, म्हणजे त्याच्यातून निघालेले एक सार आहे. सार आहे, सार. संसार 100. त्या 100 साराला ते जे काय, जो काय अर्क आपण म्हणतो, थोडक्यात एखाद्या गोष्टीचा सार आहे, थोडक्यात सारांश. याचे 100 सारांश आहेत. म्हणजे एवढं मोठं ते पवित्र आहे. आणि मग ते पती पत्नी संसार, आणि मग त्या संसारामध्ये विविध प्रकारची नाती जोडली जातात. मग मुलं, भावंड, अशी विविध प्रकारची नाती जोडली जातात. काका, मामा, मामी, काकी, अशी विविध प्रकारची नाती. मावशी, त्या संसारामध्ये. मग ह्या नात्यांबरोबर आपल्याला ह्या समाजात वावरायचं असते आणि ही नाती संबंधी जपायची असतात. पण ती दोन्ही बाजूंनी जपली गेली पाहिजे. आणि ही कधी जपली जाईल? ज्यावेळी आपण समोरच्याचा विचार करू, फक्त स्वतःचा नव्हे, समोरच्याचा. त्याच्या नजरेतून आपण बघू. पहा, मागे सूर्य नाही, त्याच्यात आहे. येतोय का बघा, मोबाईलमध्ये दिसतोय का? नाही दिसत आहे. उगवणारा सूर्य. तर ही नाती संबंधी जपणं आवश्यक आहे, आणि दोन्ही बाजूनी. त्यासाठी संयम, मानसशास्त्र खूप गरजेचं आहे. ते मानसशास्त्र काम करते. बहिणाबाई चौधरींच्या कविता, बहिणाबाई चौधरींचे विचार: मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल परी येई पिकावर. मन चंचल चंचल आता होता भोईवर, गेलं गेलं आभाळात. म्हणजे मनावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. मन हे खूप अस्थिर आहे आणि मन हे खूप फास्ट आहे. सर्वात गोष्ट म्हणजे तेज आहे. एवढा स्पीड आहे त्याच्यात, एवढा वेग आहे मनात. असा वेग आणखीन कुठल्या गोष्टीत नाही आहे. ह्या वेगवान मनाला थांबवणं गरजेचं आहे, रोखणं गरजेचं आहे. आणि जर हे रोखलं गेलं तरच आपण नातीसंबंधी जपू शकतो, विचार करू शकतो आपण दुसऱ्याचा. आपण नात्यांना ओळखताना किंवा नाती गोती सांभाळताना किंवा विचार करताना फक्त आपण आपल्या नजरेतून बघत असतो.
तो असा वागतोय, तो असा करतोय, त्याने असं केलं. नाही, त्याच्या नजरेतून बघायला पाहिजे. तुमच्या नजरेतून बघा तुम्ही, पण एका मर्यादेत, त्याच्याही नजरेतून बघायला पाहिजे. मग तो असा का वागतोय? मग जर तो चुकत असेल, कमी पडत असेल, तर त्या चुका सुधारण्यासाठी, त्याच्या कमतरता दूर करण्यासाठी आपल्यालाही मदत करणं गरजेचं आहे. त्याला सहकार्य करण्याचं गरज आहे. त्याच्या लक्षात आणून देण्याचं गरज आहे. त्याला लक्षात आणून देण्याची गरज आहे. तर हे मतं, हे आपली जे नातं आहे ते टिकू शकते. हे नातं टिकणं गरजेचं आहे. अन्यथा समाज दुभंगला जाईल. आपलं कुटुंब दुभंगलं जाईल. म्हणून नातं टिकवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला सतर्क राहण्याचं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रेम, श्रद्धा आणि सबर, श्रद्धा आणि सबर असणे गरजेची आहे. आणि ही श्रद्धाच आणि प्रेम हेच त्या नात्याला, हेच त्या रिलेशनला घट्ट बांधून ठेवते. श्रद्धा म्हणजे प्रेम, विश्वास आणि सबर, वेळ देणं. ठीक आहे, चुकला असेल समोरचा, वेळ द्यायचा, कारण तो आपलाच आहे शेवटी ना. आपल्या कर्मानुसार आपल्याला ही नाती भेटलेली आहेत. मग तो मित्र असून देत, कुठलंही नातं असून देत, आपल्या कर्मानुसार ते आपल्या आयुष्यात येतात. आणि हे निसर्गाने योजलेलं आहे. मग जर आपण ते नाती नाकारलीत, तर त्या निसर्गाचा अपमान आहे. समोरच्याने नाकारलं तर त्याला आपण काय बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, बाबा तू, समोरचा नाकारत असेल, बाबा तू माझा कोण नाही. म्हणून ज्या दिवशी विश्वास संपतो त्या दिवशी त्याचा मृत्यू झालेला असतो. कोणाचा? ज्याच्यावरचा विश्वास संपतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, ज्या दिवशी माझ्यावरचा विश्वास संपलेला असेल त्या दिवशी माझा मृत्यू झालाय तुझ्या नजरेत. मग तू माझा कोण आहे? म्हणजे तू माझा आहेस पण मी तुझा नाही आहे. कारण मी मृत आहे, संपलेला आहे. कारण माझ्यावरचा विश्वास तुझा उडालेला आहे. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. विश्वास संपला, त्याचं अस्तित्व संपलं. विश्वास असेल तर त्याच्या अस्तित्वानंतर सुद्धा, म्हणजे तो, त्याचं शरीर संपल्यानंतर सुद्धा तो जिवंत असतो. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. ते कधी? तर प्रेम, विश्वास म्हणजे प्रेम. आणि प्रेम संपलं की सगळं संपलं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, आपण प्रेम किती करतो एकमेकांवरती. अतूट, निसंदेह, कुठलाही संशय न ठेवता. संशयाला कुठेही जागा देऊ नका. एखादी व्यक्ती वागत असते काळानुसार, परिस्थितीनुसार, याचा अर्थ ती व्यक्ती वाईट नाही आहे, चुकीची नाही आहे. ठीक आहे. म्हणून ते माधव ज्युलिएटच्या कवितेच्या ओळी आहेत. कदाचित ते माझ्या बोलण्यामध्ये चूक होत येईल त्या कवितेच्या ओळी, पण जशा मी ऐकले तशा तुम्हाला ऐकवतोय. स्थितीचा असे प्राणी किंकर मात्र, स्थिती त्यास बनवी पात्र वा अपात्र. त्या स्थितीचा प्राणी, प्रत्येक परिस्थितीचा प्राणी
किंकर आहे, गुलाम आहे. आणि ती परिस्थिती ठरवते तो योग्य आहे की अयोग्य आहे. म्हणजे परिस्थितीनुसार आपण ठरवतो की ती योग्य आहे की अयोग्य आहे. एवढंच समजणे गरजेचं आहे. म्हणून नातं टिकवणे गरजेचं आहे आणि नातं फुलवणे गरजेचं आहे. ह्या बघा, ह्या निसर्गासारखं नातं फुललं पाहिजे. हा निसर्ग कसा फुललाय बघा. कारण निसर्ग फक्त देतोय. निसर्ग देतोय फक्त आणि दिल्यामुळे फुलते. आणि आपण फक्त ओरबडतोय. ओरबडण्यामुळे फुलत नाही, तर ते बर्बाद होते, संपते, हातात काय राहत नाही. म्हणून देण्याची, भरभरून देण्याची इच्छा असावी. भरभरून घेण्याची नव्हे, भरभरून देण्याची. मग ते कुठलीही गोष्ट असू दे, आणि तीच गोष्ट राहते, तेच अस्तित्वात राहते, तेच मागे उरते, बाकी काही उरत नाही. आज आज जर माझी जमीन जुमला आहे, माझी प्रॉपर्टी आहे, उद्या ते माझ्या मुलांची असेल किंवा मुलांकडून आणखीन कुठेतरी गेलेली असेल, आज कोणाची आहे ते उद्या कोणाची आहे. मग ही प्रॉपर्टी, पैसा, जमीन जायदाद, धनजा हे स्थायी नाही आहे. अस्थायी आहे. स्थायी एकच आहे, ते म्हणजे प्रेम. आणि हे प्रेम टिकलं पाहिजे. आणि हे प्रेम टिकवण्यासाठी विश्वास, श्रद्धा आणि सबर, असंच मजेत राहा. बघा, विचार पटत असतील माझे तर नातेसंबंधी, आणि त्यातल्या त्यात ते पवित्र नातं जपा, पती पत्नीचं. एखादा समोरचा रागावला असेल तर दुसऱ्याने शांत बसावं. समोरचा चुकत असेल तर दुसऱ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे. वादविवाद होणं हा एक रोग आहे, आणि टाळणं हा त्याच्यावर उपाय आहे. एखादा चुकत असेल तर हा त्याचा रोग आहे, आणि तो रोग बरा करणं हा त्याच्यावर उपाय आहे. सर्वसाधारण रोग कसला तर मानसिक रोग. आपण म्हणतो अरे हा चुकतोय, हा अमुक करतोय, तर अशामुळे असं होते तसं होते. मग तो रोग दूर करणं, त्याच्यावर उपाययोजना करणं, हे ज्याला कळते हे त्याचं कर्तव्य आहे. आणि जर नाही त्याच्यात फरक पडला उपाय करून सुद्धा, त्याचीच मान्यता नाही आहे, तो तयार नाही आहे, पण आपण त्याच्यावर उपाय करण्याचं कर्तव्य करणं, कमीत कमी आपल्या मनात अरे मी केलं, मी प्रयत्न केला, एवढं तरी आपल्या मनात राहणार नाही. म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेवटी तो त्याच्या कर्माचा. जर एवढं प्रयत्न करून सुद्धा त्याच्यात काय परिणाम होत नसेल, त्याच्यात काय बदल होत नसेल, तर तो त्याच्या कर्माचा. पण आपण आपल्या परीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या रोगातून त्याला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कळते. तुर्तास एवढंच. मस्त राहा, नाती जपा. ते अगदी नाजूक असतात. नाजूक तऱ्हेने, नाजूक प्रकारे ती जपा, तर नाती फुलतील, फळतील,
आणि मग ती फुलं आणि फळं यांचा आस्वाद घेता येईल. जास्त काय अगदी मोठे मोठे वाक्य वापरत नाही आहे मी, पण समजून घ्या. माझे विचार तुम्हाला पटत असतील, आवडत असतील, समजत असतील, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्या मित्राला प्रोत्साहन द्या. वास्तवावरती बोलू काहीतरी आणि हेच वास्तव आहे. हे जे मी बोलतोय हे वास्तव आहे. तुर्तास एवढंच. भारत माता की जय. वंदे मातरम.